निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवस ठेवणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. फुटेजचा दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती. निर्णयावरून राजकारण तापलं. दोन 2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं पण सरकार आणू शकलो नाही. मात्र 2022 साली पुन्हा सरकार आणलं. प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा. आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी मॅरेथॉन योगा केला. या योगाने राज्याचं भवितव्य बदललं. शिवसेनेतल्या उठावाला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुद्द्यावरून शिंदेंनी व्यक्त केलं मत. मुंबई जिल्हा बँकेचं संचालक पद स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती. तर आपण ठाकरेंसोबतच असल्याचंही केलं स्पष्ट. सोमवारपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे नवं आंदोलन सुरू करणार. राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार. मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं? स्थानिकांचा विरोध नसताना भाजप आमदारांनी विरोध केला की बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? आदित्य ठाकरेंचा सवाल. योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार. आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींमधील 6500 नागरिक बेघर होण्याची शक्यता. इमारतींना पुन्हा केडीएमसीची नोटीस. तात्काळ इमारत खाली करण्याचे पालिकेचे आदेश. इस्रायलचा इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर जोरदार हल्ला. इराणने केलेल्या हल्ल्यात ड्रोन ब्रिगेडचा कमांडर ठार झाल्याचा दावा. तर इराणचाही इस्रायलवर पलटवार. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींचा तब्बल 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिल्या शुभेच्छा. आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा डाव 471 धावांमध्ये आटोपला. जयस्वाल, गिल, पंतची शतकी खेळी. आता गोलंदाजांकडून भेदक मारायची गरज. पुढची बातमी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका मोठ्या निर्णयाची. निवडणुकीच्या वेळेला जे फोटो काढले जातात आणि जे व्हिडिओ रेकॉर्ड होतात त्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ फुटेजच्या नियमात आता बदल झालाय. निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवस म्हणजे 1.5 महिना सुरक्षित ठेवलं जाईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. याचा अर्थ असा होतो की निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत सीसीटीव्ही डेटा निवडणूक आयोगाकडे सुरक्षित असेल. या कालावधीपर्यंत निवडणूक आयोगाकडे कोणतीही याचिका किंवा तक्रार पोहोचली नाही तर तो डेटा नष्ट केला जाऊ शकतो. यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या रेकॉर्डिंग्स निवडणूक आयोगाकडनं 3 महिने ते 1 वर्षापर्यंत सुरक्षित ठेवल्या जायच्या. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकारण मात्र चांगलंच तापलंय. पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे की याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे. म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे. 2024ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे. मग मतदार याद्या असतील, ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत. जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं. त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला. कुठलीही गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे. आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या. घडलेल्या समाजाला पुढे नेण्यामध्ये लक्ष द्या. व्यवस्थांना मजबूत करण्याकडे लक्ष द्या. ही आवश्यकता आहे असं मला वाटतं. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर
ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा. आणि यानंतर एक वेगळी बातमी. जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारकडनं पहिल्यांदाच महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं. या महोत्सवात आशा पुरस्कार सोहळा सुद्धा पार पडला. राज्यभरातील सर्व रेडिओ चॅनल्स आणि त्यांचे रेडिओ जॉकी यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यासोबत कविता आणि गाणी सुद्धा सादर केली. यावेळी आशा भोसलेंनी सुद्धा गाणं गायलं. 2019ला आम्ही निवडून आलो, पण आमचं सरकार नाही आलं. पण 2022ला आम्ही सरकार आणलं आणि वो सिकंदर भी दोस्तों कहलाता है, हारी बाजी को. त्यामुळे म्युझिक, गाणी, रेडिओ या सगळ्या गोष्टी राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मगाची आशिषजींनी सांगितलं की रेडिओच्या माध्यमातून मोदीजी मन की बात ही शेवटच्या माणसापर्यंत पोचवत आहेत. आणि तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या FM रेडिओजवर इलेक्शन आलं की तुमच्या आवाजापेक्षा आणि तुमच्या गाण्यांपेक्षा जास्त आमच्या ॲडव्हर्टिजमेंट असतात. म्यूजिक ने आपको किस तरह से हेल्प किया इन पॉलिटिक्स, टू बी वेरी वेरी प्रिसाइज? देखिए, पहली बात तो ये है कि म्यूजिक जो है वो हमारी संवेदनाओं को जीवित रखता है. तो जैसा आपने कहा कि हम लोग बाहर से खड़ूस दिखते हैं लेकिन अंदर से बहुत अच्छे लोग हैं. जब भी समय मिलता है या जब भी मुझे डिस्ट्रेस होना है तो मैं म्यूजिक सुनता हूँ. मैं प्रवास करता हूँ तो सारे प्रवास में मैं गाने सुनता हूँ. और मैं ऐसा मानता हूँ कि उससे हम अपने जो इमीडिएट प्रॉब्लम्स है उसको भूलकर एक दूसरी दुनिया में जाते हैं. इसलिए म्यूजिक मेरे लिए एक बहुत बड़ा हीलर है. थँक्यू सर. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो. नसे ना का अर्थ, अनर्थच असतो. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. अरे तुम्ही काय कविता करा, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. क्या बात है, क्या बात है. वाह वाह. तर राजकारणापासूनचे थोडेसे वेगळे देवेंद्र फडणवीस या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्यांना अनुभवता आले. पुढची बातमी क्रिकेटच्या मैदानात नाही. इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानावरील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियानं 471 धावा केल्या. भारताकडनं यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी शानदार शतकं झळकावली. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवरती पूर्णपणे वर्चस्व गाजवलं, कारण टीम इंडियानं शेवटच्या 7 विकेट्स अवघ्या 41 धावांमध्ये गमावल्यात. कर्णधार बेन स्टोक्स आणि जो स्टँग यांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं 3 बाद 359 धावसंख्येवरनं खेळायला सुरुवात केली. रिषभ पंतनं दमदार शैलीत फलंदाजी करत आपलं शतक पूर्ण केलं, तर शुभमन गिल 1.5 शतक करण्यापासून हुकला. त्याला 147 धावांवरती शोएब बशीरनं आऊट केलं, तर पंतनं 134 धावांची खेळी केली. त्यानंतर क्रीजवरती आलेल्या 6 फलंदाजांपैकी फक्त एकाच खेळाडूला धावांच्या बाबतीत दुहेरी आकडा गाठता आला. आता टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडला लवकरात लवकर ऑल आऊट करण्याची अपेक्षा आहे. आणि या बातम्या